बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। कॉमेंट्री स्टुडिओ मधून पहिल्या चेंडूवर येथे गोल्डन डकचा शिकार बनत असताना फलंदाज पाहायला मिळतोय। साईच्या खेळीला पूर्णविराम कोण धन्यवाद। डिस्क चॉकी इंटरव्ह्यू मध्ये योगेश किणी यांनी मात्र आम्हाला सांगितलं की 70+ आमचं टार्गेट असणार आहे। यंदाचा हंगाम योगेश किणीसाठी खूप चांगला राहिलाय। STMPL बद्दल जर बोलायचं झालं, जिल्हा परिषद प्रीमियर लीग तर गाजविलेच। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक योगेश किणी आणि टीम आपण पाहिलं होतं ZPPL 2024 मध्ये, आणि STMPL मध्ये देखील मागे नाही आहेत। फलंदाजी खूपच बहारदार केली यंदाच्या हंगामामध्ये योगेश किणी। ब्रँड ऑफ बोट जो खेळाडू सध्या स्थितीमध्ये आपण इन ऍक्शन पाहतोय, जे शिक्षक महोदय आहेत। खूप छान पद्धतीने ज्ञानदानाचं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत आलेलं आहे गेली अनेक वर्षे। असं हे सुशिक्षित व्यक्तिमत्व सध्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये। गोलंदाज अनिल गणेशकर, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्मॅश केलाय डाऊन दी ग्राउंड। क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय। ओ हो हो, जजमेंट चुकलं, चेंडू सीमारेच्या पलीकडे चौकार। धन्यवाद। डिस्क चॉकी देव तारी त्याला कोण मारी असं म्हणावं लागेल। इथे चेंडू हवेमध्ये होता, परंतु जजमेंट चुकलं ते क्षेत्ररक्षकाचं, आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय। इथे चौकार आलाय। 4 धावा श्री गणेश होतोय। डाव संख्येला आकार आलाय, आणि पुनश्च एकदा गोलंदाज अनिल गणेशकर उजव्या हाताने अपसाईडला यावेळेस रुपेश वनगा त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला। या स्पर्धेमधील जी वाटचाल राहिले ते खूपच आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून उभी ठाकले रुपेश वनगासाठी। प्रत्येक सामना त्याने गाजविला। या आधीच्या सामन्यामध्ये देखील तो प्लेअर ऑफ द मॅच होता। फलंदाजीमध्ये 21 धावा, गोलंदाजीमध्ये 3 विकेट्स असं योगदान राहिलं होतं। तोच रुपेश या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय। ऑन स्ट्राइक डिंग डॉंग अविनाश राजू पवार या सामन्यामध्ये खेळावं लागेल। मोस्ट क्रुशियल मॅच एव्हर। पॉइंटच्या कक्षेवरून फटका सजवला गेलाय। डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलाय। डिंग डॉंगच्या माध्यमातून 4 धावा। धन्यवाद। डिस्क चॉकी आदरणीय पप्पू पाटील, ब्रँड ऑफ गुहीर, नामचीन क्रिकेटपटू यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। STMPL 2024च्या या 7व्या हंगामामध्ये पप्पू पाटील आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड क्रिकेट ज्याने गाजविलाय असा हा गुहीरचा ब्रँडेड खेळाडू जो मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न झालेला आहे। खूप सारं स्वागत आहे पप्पू, जे आपण आलात म्हणून या स्पर्धेला 100% शोभा आलेले आहे, त्याबद्दल आम्ही आपले व्यक्त करतोय आभार। धावांची टोटल आहे फलकावर 9 या अंकावर। 9 रन्स प्रोग्रेस कार्डवर सजलेल्या आहेत। भारतीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं यंगस्टर्सला जी संधी देण्यात आली, काय संधीचं सोनं केलं। पाणीपुरी विकणाऱ्या एका गृहस्थाचा मुलगा आज मात्र वयाच्या 22व्या वर्षामध्ये 2 द्विशतकं ठोकण्यामध्ये यशस्वी झाला, आणि त्याचं नाव देखील यशस्वी जयस्वाल आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसऱ्या बाजूने नौशाद खान पिताश्री यांनी अफाट मेहनत घेतली ते आपल्या पुत्र रत्नासाठी, अर्थातच सरफराज खान करिता, आणि त्याची देखील निवड झाली ती भारतीय संघामध्ये। दोन्ही इनिंग्स मध्ये त्याने अर्धशतकी खेळी केली, आणि इंग्लंड संघाला आपण पाहिलं रवींद्र जडेजा प्लेअर ऑफ द मॅच ठरला। 5 विकेट समवेत शतकी खेळी आणि 434 धावांनी फडशा पाडण्यात आला।
तो भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेमध्ये कालच्या दिवसामध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारा विजय आपण अनुभवू शकलात. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये इथे लाऊड अपील आहे. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम म्हणूनच स्वीकारावा लागेल आणि ते जे अपील आहे ते खऱ्या अर्थाने आपण बघू शकाल काही क्षणांसाठी मुख्य पंचांकडे देखील व्हायला हवं होतं. त्याचं कारण असं आहे की काय होतं, बऱ्याचदा जे क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाज असतात ते अगदीच पंचांच्या समोर येऊन उभे राहिलेले असतात आणि अशातच आपण पाहतो की खऱ्या अर्थाने मात्र तो डिसिजन देणं महाग कठीण होऊन बसतं ते पंचांसाठी देखील आणि तेच घडलंय आता मैदानामध्ये. सल्ला मसलत विचार परामर्श केला जाईल परफेक्ट डिसिजन साठी. काही क्षणांचा विलंब जरूर होईल, कुठल्याही संघाचं नुकसान होणार नाही या अनुषंगाने तो डिसिजन मात्र पोहोचेल तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत. 10 रन्स प्रोग्रेस कार्डवर. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अनिल गणेशकर पुढे सरसावला गेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण तत्पूर्वी कंप्लीट होत आहेत. 2 धावा आणि दुहेरीच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 12 या अंकावर. 12 रन्स या धावफलकावरती सजलेले आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे गोलंदाज मिस्टर राकेश बॉलिंग ट्रॅकवर. राकेश कुवारी ब्रँड ऑफ मासवण आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. सूर्या प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचा प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. चांगला दर्जेदार खेळाडू आहे आणि यावेळेस डॉट चेंडू त्याने प्रेझेंट केलाय मुख्य खेळपट्टीवर. चांगला दर्जेदार क्रिकेट, उच्च श्रेणी क्रिकेटचा आस्वाद आपल्याला अनुभवायला मिळालाय आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. ग्रँड फिनालेचा दिवस आहे. चमचमणाऱ्या करंडकावर नाव कोरण्याचं स्वप्न उराशी कवटाळून अनेक संघ मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डीप मध्ये सुपर फिल्डिंग मिस्टर प्रणय दुमाडा ब्रँड ऑफ पोचाडे क्वालिटी क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. या आधीच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली. एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती आणि तेथे मात्र प्रणय दुमाडाचा क्लास आपल्याला अनुभवायला मिळाला आणि आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये मात्र त्याने स्थान मिळवून दिलं. राकेश गोवारी वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर उजव्या हाताने स्मॅश केलाय. डाऊन दी ग्राउंडचा फटका आहे. साइड स्क्रीनचा वेध घेतोय. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटका. चौकी 19 ऑन बोर्ड. 19 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. वन्स अगेन गोलंदाज राकेश. टप्पा पडल्यानंतर आपण बघू शकाल हलकासा लेग ब्रेक त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला. नागमोडी वळण घेतलं ते चेंडू नाही. अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19 धावा या प्रोग्रेस कार्डवर. 19 रन्स या फलकावरती सजलेले आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये पॉवर प्लेचं बंधन या ठिकाणी शिथिल होत आहे. खरं तर 1996 मध्ये आपण पाहिलं सनज जयसूर्याची एंट्री इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर मात्र पॉवर प्लेची षटकं ही हाणामारीची षटकं म्हणून ओळखली जाऊ लागली. मोठमोठ्या धावा या मात्र येऊ लागल्या त्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. येथे 12 चेंडूंमध्ये आलेले आहेत 19 धावा. आजचा दिवस देखील 19 फेब्रुवारी. क्रिकेटच्या परिवेशामध्ये, क्रिकेटच्या अवकाशामध्ये, क्रिकेटच्या क्षितिज वलयाचा विचार जर आपण केला तर 19 डिसेंबर 1981 हा जन्मदिवस आहे रिकी थॉमस पॉन्टिंग या खेळाडूचा. खूप छान आणि यशस्वी कर्णधार म्हणून त्याची वाटचाल राहिली. 1999 मध्ये स्टीव्ह वॉने विश्वचषक जिंकला. त्याला अगदी खांद्याला खांदा देत असताना रिकी पॉन्टिंगने 2003 आणि 2007 असे बॅक टू बॅक 3 विश्व करंडक ऑस्ट्रेलियाच्या नावे कोरण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि त्याचा जन्मदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. वन डे क्रिकेट, टेस्ट क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तब्बल जर आपण विचार केला तर शतकांचा त्याने पाऊस पडला आणि वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये देखील 30 सेंचुरीज त्याच्या बॅट मधून अनुभवायला मिळालाय. असा एक हर होणारी खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर 7/070 शतके देखील त्याच्या बॅट मधून आले आणि त्याच्या आठवण काही क्षणासाठी येते. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर या ठिकाणी 19 अंकावर. 19 रन्स गोलंदाज मासवण एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश भोईर
खूप चांगली रफ्तार आहे, रफ्तार का सौदागर. ओ हो, यावेळेस मात्र यष्ट्यांच्या मागे अत्यंत महत्वपूर्ण मोहरा टिपला जातोय. अविनाश राजू पवार च्या खेळीला पूर्ण विराम. मासवण एक्सप्रेस जयेश भोईर यू ब्युटी गॉन. धन्यवाद. डिस्क चॉकी 19 ऑन बोर्ड आहे. 19 धावा फलकावर. तिचे ऑपरेटर किशोरजी वायडा च्या माध्यमातून सुश्राव्य श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं संगीत आपण ऐकलं. आता नवीन फलंदाज अशातच आलाय मैदानाच्या आतमध्ये, ज्याचं नाव आहे सूर्या बसवत, ब्रँड ऑफ वांदिवली. कालच्या दिवसामध्ये बहारदार फलंदाजी त्याने करून दाखवली आपल्या संघाकरिता. आजच्या दिवसामध्ये देखील खूप आवश्यकता आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतो. 19 या अंकावर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जयेश भोईर आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. पंचांचा निर्णय हा सर्वस्वी अंतिमच राहणार आहे, लक्षात असू द्या. कुठल्याही प्रकारे वादविवाद करू नका खेळाडू वर्ग. पंचांचा निर्णय हा सर्वस्वी अंतिम म्हणूनच तुम्हाला स्वीकारावा लागेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर उगाचच क्रिकेटचा देव म्हणून ओळखला गेला नाही. त्याच्याकडे होतं डिसिप्लिन आणि पंचांचा निर्णय स्वीकारण्याची क्षमता आहे. ते चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. प्रणय दुमाडा चुकी करणार नाहीये. सुरेख झेल परिपूर्ण केला जातोय. सूर्या बसवतच्या खेळीला देखील पूर्ण विराम. कोण टीजे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर विकेट. काय विश्लेषण राहिलंय या षटकाचं. एकही धाव खर्च केलेले नाहीये. 2 विकेट्स जयेशच्या अकाउंट मध्ये. सुपर बॉलिंग. येथे निर्धाव षटक हाताळतोय की काय अशी आशंका निर्माण झालाय. अजय कोवराला आपण पाहिलं होतं. 6 चेंडूंमध्ये 4 विकेट्स, हॅट्रिक आणि निर्धाव षटक अशा स्वरूपाची गोलंदाजी त्याने केली होती. आणि त्यानंतर हा आणखीन एक गोलंदाज, परंतु निर्धाव होऊ शकलेला नाहीये. शेवटच्या चेंडूवर फटका सजवला गेलाय. शैलेंद्र गोवारीच्या बॅट मधून येथे एक धाव जरूर कंप्लीट करतायत फलंदाज. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलक जाऊन पोहोचलाय. 2-0, 20 या अंकावर. पाटील नेटवर्कचं खूप चांगलं कार्य. 7ही खंडांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. युट्यूब वाहिन्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. खूप सारी मेहनत आणि पालघर जिल्हा क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून. 2000 चा तो काळ होता जेव्हा 3 वैज्ञानिक कॅलिफोर्निया येथे मात्र त्रस्त होते व्हिडिओ अपलोड करण्याकरिता. अर्थातच स्टीव्ह चेन, जावेद करीम आणि चॅड हर्ले च्या 3 वैज्ञानिकांनी 18 डिसेंबर 2005 मध्ये शोध लावला तो युट्यूबचा. पहिल्यांदा युट्यूब लॉन्च केलं आणि 2005 ते 2024 आज खऱ्या अर्थाने 2016 मध्ये युट्यूबचा खूप प्रभावी वापर झाला क्रिकेटच्या माध्यमातून पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये. आणि आजच्या तारखेला त्या 3 वैज्ञानिकांचे आभार व्यक्त करावे तितके देखील कमीच आहेत. कारण हे युट्यूबचं असं माध्यम आहे ज्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील खेळाडू जे 7 समुद्रा पलीकडे पोहोचलेले आहेत. स्टीव्ह चेन, चॅड हर्ले अँड जावेद करीम कॅलिफोर्निया येथे मात्र ती उत्क्रांती घडून आली 2005 मध्ये. आणि म्हणून जे वेगवेगळे युट्यूब चॅनल्स आहेत, पाटील नेटवर्क असेल, त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये तर पाटील नेटवर्क्स म्हणजे ब्रँड आहे. खूप जबरदस्त प्रसिद्धी मिळवली. नितेश पाटील फाउंडेशन
च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाटील नेटवर्कचा जलवा पाहायला मिळतोय. त्यानंतर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा विचार केला तर tenniscricket.in 7070 स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा भरपूर चॅनल्स आहेत. MD ब्रदर्स यूट्यूब चॅनलला आपण पाहिलंय. त्यानंतर सावली क्रिएशन यूट्यूब चॅनलला देखील आपण पाहिलेलं आहे. अशा कित्येक चॅनलची नावं घेता येतील. त्या सर्व यूट्यूब वाहिन्यांचे आम्ही हात जोडून आभार व्यक्त करतोय. आज क्रिकेटर्सना खऱ्या अर्थाने लोकप्रियता त्यांचा खेळ सर्वदूर पोहोचवण्याचं कार्य यूट्यूबच्या माध्यमातून होते. उळ्यात सामन्याकडे राकेश बॉलिंग ट्रॅकवर आहे. लाऊड अपील त्या ठिकाणी जरूर बघायला मिळालं. पंच दर्शवतायत ना मुन्ना ना चे संकेत. खूप चांगलं यष्टी रक्षण करण्यामध्ये महारथ हासिल आहे ते जयेश भोईर खेळाडूला. बॉलिंग ट्रॅकवर राकेश गोवारे आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट. महत्वपूर्ण मोहरे स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर आता मात्र या सामन्याची संपूर्ण दशा आणि दिशा ही सांभाळायची आहे. एका बाजूने आपण शैलेंद्र गोवारीला पाहतोय तर दुसऱ्या बाजूने योगेश किणी ब्रँड ऑफ बोट. जबाबदारीचं ओझं आता उचलावं लागेल ते स्वतःच्या अंगा खांद्यांवर. फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये. परंतु निर्जन स्थळी पूर्णपणे आपण पाहू शकलात. नो मॅन लँड झोन मध्ये चेंडू बघायला मिळाला. किती षटकारांनी चौकार आले असतील इनिंग मध्ये असा क्वेश्चन जर एस्टॅब्लिश करण्यात आला तर मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसा आम्हाला सूचित करतायत आतापर्यंत केवळ एक षटकार आणि 2 चौकार बघायला मिळाले. म्हणजेच गोलंदाजांचं अधिराज्य या इनिंग मध्ये. परंतु योगेश किनी कमबॅक करू शकतायत. आतापर्यंत स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजीचा स्तर खरोखरच दर्जेदार बघायला मिळालाय. सराईत गोलंदाजी अमूर्त स्वरूपामध्ये चांगल्या हातोटीने गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं आपल्या हातखंडांमधून. किंग शिवाजी हा संघ मात्र या ठिकाणी मेरिटवर येऊन खेळतोय. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये सजवलेला फटका पुन्हा एकदा कॅच मात्र ड्रॉप होतोय. आणि आम्ही आवर्जून उल्लेख करतोय समालोचन कक्षेमधून जो खेळाडू सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे अर्थातच राकेश गोवारी. सूर्या प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळत असताना मात्र तो खूपच दुखापतग्रस्त झाला. खऱ्या अर्थाने त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती आणि असं असताना देखील तो मात्र STMPL खेळतोय. हे आहे त्याचं क्रिकेटवरील प्रेम, क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा आणि समाज बांधवांवरील प्रेम मात्र या ठिकाणी अधोरेखित करत असताना पाहायला मिळतोय. धावांची टोटल आहे फलकावरती एकंदरीत जाऊन पोहोचले 25 धावा या फलकावर. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये हे 4थं षटक जे प्रगती पथावरती पाहायला मिळते. हॅट्स ऑफ म्हणतात ना राकेश गोवारीला पाहून इतकंच म्हणावं लागेल की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस कधीच संपत नसतो, परंतु जेव्हा तो प्रयत्न करणं सोडून देतो तेव्हा तो संपत असतो. आणि डोळ्याला दुखापत ग्रस्त असताना देखील ही स्पर्धा खेळतोय. हॅट्स ऑफ, सलाम आहे या खेळाडूच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटला. अपसाइडला फ्रंट सजवलेला फटका आणि गणेश करते ठिकाणी तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळालं. तत्पूर्वी अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय. एंड ऑफ द 4th ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचलंय ते 26-26 या अंकावर. पाण्याची सुव्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पीत. आपण ऐकूया किशोरजी वायडा यांच्या माध्यमातून एक शानदार संगीत.
धन्यवाद. खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. धावांची टोटल आहे फलकावर 26 धावा. लो स्कोरिंग मॅच. आता शेवटचे 12 चेंडू फर्स्ट इनिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. खूपच सुंदर आणि या दर्जेदार स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण. षटक क्रमांक 5 ला या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू यावेळेस हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि सुंदर झेल प्रेसिडेंट अर्थातच प्रशांत शिवराम गोवारे यांच्या माध्यमातून परिपूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळाला. सर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आले असते तर परम मित्र सुनील यादव ब्रँड ऑफ वरई यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज जे जरूर आपण बघू शकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं. परंतु तत्पूर्वी फलंदाज बाद झालेला आहे योगेश किणे. 26 धावा केवळ फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. STMPL 2024 चा हा शानदार 16 आणि आता जो खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये अर्थातच अजित पाणेराला आपण पाहतोय. या स्पर्धेअंतर्गत तब्बल 16 विकेट्स ज्याने आपल्या अकाउंट मध्ये कोरलेले आहेत. असा हा एक हरव हुंडरी ब्रँड ऑफ साखरे. आज पुनश्च एकदा संघ अडचणीमध्ये आहे. सावरेल का हा खेळाडू आपल्या संघाला हे बघण्यासारखं आहे. धावचीची संधी येथे मात्र आपण बघू शकाल फेकी थोडीशी लेट झाली आणि तोपर्यंत दोन्ही देखील फलंदाज आपण बघू शकाल सेट होत असताना बघायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाने चेंडू चांगला गॅदर केला परंतु थ्रो करण्यामध्ये उशीर केला आणि त्या कारणास्तव आपण बघू शकला धावांची संख्या फारच धीम्या गतीने शीतलतेने जाऊन पोहोचते ती 27 अंकावर. 27 ऑन बोर्ड. एलिमिनेटर 3 चा सामना इन ऍक्शन आहे. यानंतर क्वालिफायर 2 आणि तदनंतर फायनल अशा स्वरूपामध्ये येणारे सामने आपण पाहणार आहोत. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका डीप मध्ये अनिल गणेशकर. खूपच उच्चस्तरीय स्वरूपाचं क्षेत्ररक्षण झालंय अनिल गणेशकरच्या माध्यमातून. एक से बडकर कुछ भी नाही. जणू काही धावसंख्येला खेळ ठोकण्यात आलेले आहे. गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये जोखडून ठेवण्यामध्ये सुयश दुपारच्या सत्रामध्ये खास करून अविनाश पवार स्वस्तात बाद झाल्यानंतर धावांची टोटल ठप्प बघायला मिळाले. 28 धावा स्कोर कार्डवर. बॅट मधून हा फटका ऑन साइडला. चांगली संधी आहे या यंगस्टर्स कडे. त्या यंगस्टरचाच बोलबाला राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मी उल्लेख केला होता की यशस्वी जयस्वाल आणि खास करून सरफराज खान त्याच्या समवेत ध्रुव जुरेल हा देखील एक नौका खेळाडू जो संधी मिळाली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आणि BCCIचे हे डिसिजन यंगस्टर युवा शक्तीला जास्त प्राधान्य आणि तेच 2 युवा या ठिकाणी संघाला सावरण्याचं काम करतील का हे बघण्यासारखं आहे. एका बाजूने शैलेंद्र गोवारी ब्रँड ऑफ दुकटन आणि त्याच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य खेळपट्टीवर अजित पानेरा ब्रँड ऑफ साखरे. खूप चांगली संधी मिळाली. संधीचं सोनं करावं लागेल. धावांची टोटल 33 धावा. षटक क्रमांक 5 मधील अधिकृत स्वरूपामध्ये 5 चेंडूंचा खेळ हा फिनिश होतोय. गोलंदाज जयेश भोईर ब्रँड ऑफ मासवण पुढील चेंडू घेऊन. खूपच चांगली गती. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. 5 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 33 या अंकावर. खूप चांगल्या प्रकारचं औदार्य या स्पर्धेसाठी लाभलं ते खास करून सचिनजी भगवान भोईर दुकटन प्रीमियर लीग या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आणि दुकटन गावातील हे कोहिनूर रत्न ज्यांनी प्लेअर ऑफ द सिरीज करता सायकल जे प्रायोजकत्वाच्या एकंदरीत आकर्षक करंडक जे प्रायोजकत्वाच्या स्वरूपामध्ये दान दिलं त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. आकर्षक स्वरूपातील चमचमणारा करंडक सचिन भगवान भोईर यांच्या माध्यमातून सौजन्य पाहायला मिळतं. तसेच प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं जे आकर्षक करंडक आहे ते सौजन्य करण्यात आलेलं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी सौभाग्यवती कांताबाई हिरालाल कुरोडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ बोईसर विधानसभेचे माजी कार्यसम्राट आमदार महोदय आदरणीय विलास सुकुरतरे कांचे ढेकाळे यांच्याकडून ही चमचमणारी करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच करिता रफिक फत्तू तडवीसरांच्या माध्यमातून आकर्षक चषक सौजन्य. उत्कृष्ट फलंदाजाकरिता दीपक बबन दुमाडा पोचाडे यांच्याकडून आकर्षक करंडक सौजन्य. तसेच उत्कृष्ट गोलंदाजाकरिता विलास रघुनाथ पाडोसा यांच्या माध्यमातून देखील आपण बघू शकाल आकर्षक करंडक सौजन्य. निलेश सांबरे ब्रँड ऑफ वालेव SB स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांच्याकडून
शेवटच्या सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि प्लेअर ऑफ द सिरीज करिता आकर्षक टी शर्ट सौजन्य येते. मात्र आपण बघू शकाल धाव जीतच्या स्वरूपामध्ये गडी बाद होण्याचा क्रम या ठिकाणी दर्शवला जातोय. 1 2 3 4 आणि 5 गडी बॅक टू द डगआउट गॉन. New batter in Suraj Almeida, brand of Warai, non strike end वर स्मॅश केलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ट्रॅक. फटका निघून चाललाय लांब 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 वरचा. अत्यंत निर्णायक आणि खूपच उपयुक्त ह्या धावा आहेत, कारण ह्याच धावा येणाऱ्या काळामध्ये महत्वपूर्ण गणल्या जातील. सुंदर फलंदाजी तुकटनगावचा ब्रँडेड खेळाडू शैलेंद्र गोवारी लई भारी फलंदाजी या ठिकाणी करतोय आपल्या संघाकरिता. 4 ओव्हर 0 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वर रुपेश वनगा आणि रुपेश वनगाची ती अजरामर खेळी. 20 चेंडूंमध्ये 72 धावांना भूतोनं भविष्यती या खेळीची चर्चा ॲज अ लॉंग टाइम बघायला मिळेल. मात्र आपण पाहू शकता साइड स्क्रीनच्या दिशेने सजवलेला फटका. अनिल गणेशकर काय क्षेत्ररक्षण आहे, सुंदर. आपल्या संघासाठी आतापर्यंत त्याने 10 ते 12 धावा ह्या जरूर वाचवलेल्या आहेत. 10 विभागातून बिलॉंग करणारा खेळाडू जो पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि बहारदार स्वरूपातील क्षेत्ररक्षण डीप मधून बघायला मिळालं. अनिल गणेशकर वेल डन, सुपर फिल्डिंग. छोटी टोटल 40 अंकावर धावफलक पाहायला मिळतं. 42 ऑन बोर्ड. गोलंदाज वन्स अगेन रुपेश वनगा, ब्रँड ऑफ तामसई. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा फेरबदल करतोय. आता एक शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. डिपचा विचार जर आपण केला तर डिप स्वीपर कव्हर, डिप एक्स्ट्रा कव्हर, काऊ कॉर्नर आणि एक वाईडिश लॉंग ऑफ. सुंदर, अतिसुंदर, दर्जेदार स्वरूपातील फटका शैलेंद्र गोवारी दुकटन ब्रँडचा. हा ब्रँडेड षटकार, ग्रेट शॉट. 6 43 या अंकावर हे धाव फलक. सुरेख फलंदाजी शैलेंद्रच्या बॅट मधून धावांचा ओघ जर आपण पाहिला तर आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार खेचण्यामध्ये त्याने सुयश प्राप्त केलंय. 21 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. संघ अडचणीमध्ये असताना अत्यंत महत्वपूर्ण धावा त्याच्या बॅट मधून. तुंग उडालेला फटका पाहायला मिळतोय. अनिल गणेशकर फार वेगाने निर्जन स्थळी आदळलेला चेंडू आणि तत्पूर्वी येत आहेत पुन्हा एकदा 2 धावा. या 23 धावा जर चांगली गोलंदाजी करतोय माऊली संघ तर खऱ्या अर्थाने मोस्ट इम्पॅक्टफुल गणल्या जातील. कारण सांघिक टोटल जर आपण पाहिले तर केवळ आहे 5 ओव्हर 0 50 धावा आणि 50 पैकी 23 धावा या शैलेंद्रच्या बॅट मधून आलेल्या आहेत. 5 गडी तंबूच्या आसराला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रुपेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. रोशन जाधव एका बाजूने आणि पुन्हा एकदा अनिल गणेशकर. जणू काही बॉन्डिंग जुळवून दिलं या सामन्यामध्ये. जेथे अनिल गणेशकर असणार तिथेच मात्र जास्तीत जास्त फटके जाणार अशा स्वरूपात मात्र वलय बघायला मिळालं अधिकृत स्वरूपामध्ये. इनिंग ब्रेक होते. 6 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर 51 धावा. या प्रोग्रेस कार्ड वरती बघायला मिळत आहेत. विजयासाठी 52 धावांचं टार्गेट हे सेट करण्यात आलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेला सहाय्य लाभलं. त्या सर्व दात्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. आर्थिक स्वरूपामध्ये आदरणीय सन्माननीय श्रीयुत विष्णू लक्ष्मण कडव साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपये प्रायोजकत्वाच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. त्यांच्या मनापासून आभार. कमलाकरजी दळवी साहेब वांदिवली यांच्याकडून 10,000 रुपये. आदरणीय गणपत मामा तांबडी हमसफर डाब्याचे प्रोप्रायटर यांच्याकडून 5,000 रुपये. आदरणीय साजिदजी खतीब मनोर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्याकडून 3,000 रुपये सौजन्य. त्यानंतर आदरणीय बाळा पवार सावरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य.
आदरणीय हबीबभाई बोरिवली यांच्याकडून 5,000 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील मनस्वी आभार आम्ही व्यक्त करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सुमित गायकवाड दुकटन यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय संतोष खांडेकर तांबडमाळ यांच्याकडून 1,001 रुपये. आदरणीय उद्देश सौरा नानिवली यांच्याकडून 1,000 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य. आदरणीय शैलेशजी बेडगा साहेब किराड ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय यांच्याकडून 2,100 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील मनस्वी आभार. आदरणीय पापू राऊत यांच्याकडून तब्बल 2,000 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य. आदरणीय कृष्णा जाधव सातेवली गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय यांच्याकडून तब्बल 2,000 रुपये सौजन्य. आदरणीय दिनकर वाडान साहेब यांच्याकडून 4,500 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील खूप खूप आभार. आदरणीय प्रवीण दाभाडे साहेब यांच्याकडून 1,111 रुपये सौजन्य. त्यांचे देखील मनस्वी आभार. आदरणीय सदानंद गणेशकर साहेब टेन टाकवाळ सावरकंड ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान प्रथम नागरिक सरपंच महोदय यांच्याकडून 3,000 रुपये सौजन्य. आदरणीय रोशनी मिलिंद तरे औंडाणी ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय सचिन माळी दुकटण यांच्याकडून 1,000 रुपये सौजन्य. आदरणीय सुनील धानवा साहेब माजी उपसभापती पालघर जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून 2,100 रुपये रोख स्वरूपामध्ये सौजन्य. आदरणीय तुकाराम पवार यांच्याकडून 1,000 रुपये सौजन्य. आदरणीय काळूराम भोईर सरोळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय यांच्याकडून 3,000 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य. त्यांचे देखील मनस्वी आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. दानशूर स्वरूपामधील हे व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. आदरणीय पुष्पक पाटील साहेब आंबाण यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 5,001 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेला आहे. त्या सर्व दात्यांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करीत आहोत. आभार आभार आभार. खूप खूप धन्यवाद. वळूयात आपण सामन्याकडे, जेथे या निर्धारित 6 षटकांमध्ये जे टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 52 52 धावांचं लक्ष्य 36 चेंडूंमध्ये समोर पाहायला मिळतं. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आपल्याला अनुभवाला मिळतोय. आज शिवजयंतीचा ऐतिहासिक दिवस आणि या त्या अनुषंगाने अनेक छत्रपती भक्त साईनाथ शेलार चंदन वरटा या ठिकाणी जॉईन होत असताना पाहायला मिळत आहेत. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता ब्रँड ऑफ साखरे बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालेला आहे अजित पानेरा. हायेस्ट विकेट गेटर आतापर्यंत 16 विकेट्स त्याच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळत आहेत. सुंदर आणि निष्णात तरबेज गोलंदाजीचं पृथक्करण, चांगल्या अमूर्त स्वरूपामध्ये दर्जेदार हातोटीने सराईतपणे ही गोलंदाजी आपल्याला अनुभवायला मिळते. आणि या सामन्यामध्ये एक हायेस्ट विकेट गेटर म्हणून या सामन्यामध्ये जास्तीत जास्त विकेट्स घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून व्हायलाच हवा, कारण खऱ्या अर्थाने येथे आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर हायेस्ट रन गेटर पहिल्या क्रमांकावरती 147 धावा, म्हणजेच या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूने रुपेश वनगा ब्रँड ऑफ तामसई, दुसऱ्या बाजूने अजित पानेरा ब्रँड ऑफ साखरे. ठकास महाठक, बेस्ट वर्सेस बेस्ट, लोहा लोहे को काटता है या उक्तीप्रती लढत. पहिलाच स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये शैलेंद्र गोवारी ब्रँड ऑफ दुकटन चेंडूला स्टॉप करतोय. तत्पूर्वी मेल ती 1 धाव. श्री गणेश होतोय धावाचा. सनी दळवी ब्रँड ऑफ वांदिवली ऑन स्ट्राईक. बैठक स्ट्रोक खेळण्यामध्ये महीन फलंदाज यावेळेस सज्ज होतोय. डिरेक्ट हिट साठी मात्र एसटी रक्षक देखील त्या ठिकाणी थोडेसे बाजूला झाले, परंतु क्षेत्ररक्षकाकडून अटॅक बघायला मिळाला नाही आणि त्या कारणास्तव ते पूर्ण होते 1 धाव. 2 या अंकावर धावफलक पाहायला मिळतं. 2 मे 1969 अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड अँटिग्वा मैदान जाज्वल्य स्वरूपात गाजविणारा खेळाडू ब्रायन लाराचा जन्मदिवस. 400 धावा कोण विसरेल. गुड डिलिव्हरी. यावेळेस मात्र निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग बघायला मिळते. जर केवळ आयुष्याच्या पूर्वार्धामध्येच इतका चांगला खेळ अजित पानेरा करतोय, येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं नाव बनू शकतं. जबरदस्त स्किल आहे या खेळाडूकडे.
सुपर्ब सुपर्ब आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर केवळ एक धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर डॉट, चौथा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. अजित पानेराच्या माध्यमातून सुरेख आणि इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण. बापू नाडकर्णीची आठवण यावी, बिशन सिंग बेदींची आठवण यावी, काही क्षणांसाठी भुवनेश्वर कुमारची आठवण यावी. अशा पद्धतीने मात्र तो गोलंदाजी जरूर करतोय. सुरेख आणि अद्वितीय स्वरूपामध्ये चांगल्या टप्प्यावर भेदक मारा. सुपर्ब लेंथ अँड लाईन मेंटेन केलंय. चांगला फटका आहे यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये रुपेश वनगा ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार. धन्यवाद डिस्क जॉकी संकेत वनगाच्या माध्यमातून रुपेश करिता बेस्ट ऑफ लक. पंकज वाडान च्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक. अजित पानेरा यावेळेस सबमरीन डिलिव्हरी ची प्रेझेंट करण्यात आलंय. पहिल्या षटकाचा खेळ येथे फिनिश होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 6 रन्स या प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. सुरेख सुंदर आणि अप्रतिम स्वरूपातील ही स्पर्धा आहे. क्रिकेटचा खेळ एका वेगळ्याच उंचीने प्रस्थान करीत असताना पाहायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धा खास करून नेक्स्ट वीक मध्ये चहाडे क्रीडा संकुलावर तब्बल 55,555 प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा येते. ती संदीप धानवा अँड कंपनीच्या माध्यमातून आनंद बॉईज ट्रॉफी धानवेपाडा आणि चहाडे क्रीडा संकुल पालघर जिल्ह्यामधील एका मोठ्या प्रशस्त मैदानावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये वाडा तालुक्यातील अर्थातच नाणे सांगे या विभागामध्ये 51,000ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये मात्र तो अंतिम दिवस ओळखला जाईल सरपंच आणि उपसरपंच चषकाचा आणि त्यानंतर आणखीन मोठमोठ्या स्पर्धा पुढच्या महिन्यामध्ये आपण यस आणि क्वीन पालघर यांची देखील विनंती की दांड पट्ट्याला जो राज्यशस्त्राचा दर्जा मिळाला देखील माहिती संध्याकाळच्या सत्रापर्यंत आम्ही संपूर्ण इतिहास तुमच्या समोर उलगडल्याशिवाय राहणार नाही. क्वीन पालघर यांच्या देखील विनंतीचा मनस्वी स्वीकार आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. टोटल जर आपण तपासून पाहिले तर फलकावर जाऊन पोहोचले ते एकंदरीत 8 या अंकावर 8 रन्स. तुर्तास आपण करूयात या सामन्याकडे 100% कॉन्सन्ट्रेशन कारण अत्यंत महत्वपूर्ण अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सुपर्ब मॅच दोन्ही देखील संघांसाठी खूप क्रुशल. करूया मरो जिंकू किंवा मरू अशा स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. शैलेंद्र कुवारीच्या माध्यमातून डॉट चेंडू पिच केला जातोय. आदरणीय विलास पाडोसा साहेब सामाजिक कार्यकर्ते हालोली सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय कल्पेची सांबरे यांचं देखील शुभागमन. वेलकम वेलकम वेलकम. खूप सारं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय दिनेश माधव पाटील पोचाडे बोईसर विधानसभा जिल्हा सचिव पालघर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. STMPLच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच आदरणीय महेंद्रदादा गोवारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेचे खंदे शिल्पकार त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे क्रिकेटच्या या मोहक मायानगरीमध्ये. यावेळेस मात्र स्मॅश केलाय चेंडू सरळ निघून येतोय. मान्यवरांच्या स्वागतासाठी षटकार 6 महेंद्रदादा गोवारी यांना खऱ्या अर्थाने सलामी देणारा हा षटकार 6. धन्यवाद चॉकी. सुपर्ब फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सनी दळवे ब्रँड ऑफ वांदिवली आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 18 ऑन बोर्ड 18 धावा फलकावर. पुनश्च गोलंदाज पॉइंटच्या कक्षेवरून सजवलेला फटका आहे. सुरेख पद्धतीने यावेळेस मात्र पार्टनरशिप क्रिएट केली जाते. सलामीवीर दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून चांगला फाउंडेशन बिल्डअप करण्यात आलेला आहे. 2/0 20 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये.
निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. ऑफिशियली 2 षटकांचा खेळ एंड होतोय आणि धावांची टोटल जाऊन पोहोचले 2/0-20 या अंकावर. 20 रन्स प्रोग्रेस कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये 32 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. मुख्य व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांची रेलचेल आपण अनुभवू शकतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती मात्र आम्ही यथोचित जोपासत आहोत. ते STMPL च्या माध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं आदरातिथ्य करणं हे मात्र आद्य कर्तव्य आहे. मुख्य व्यासपीठावर दिनेश दादा माधव पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोईसर विधानसभा जिल्हा सचिव पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून ज्यांची ओळख समवेत आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय महेंद्रदादा गोवारी या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्वक सिंहाचा वाटा जे उचलतात. समवेत आदरणीय विलासजी पाडोसा साहेब हालोली सामाजिक कार्यकर्ते आणि आदरणीय कल्पेशजी सांबरे साहेब उद्योजक त्या सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. काही क्षणांमध्ये आपण त्या स्वागत सन्मानाकडे वळूयात. तुर्तास गोलंदाजी मार्कवर रोहित वनगा आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर ब्रदर वर्सेस ब्रदर अशी लढत पाहायला मिळते आणि काय सुंदर सुरेख फटका. चेंडू थेट निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकारासाठी दाखल. 24 ऑन बोर्ड 24 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. सुपर स्ट्रोक. 2 बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये गेली 2 ते 3 वर्ष आपण पाहिलंय कास पाडा ज्यांनी गाजविलाय क्रिकेटच्या माध्यमातून. म्हणजे आदिवासी समाजामधील अनेक स्पर्धांमध्ये विजयाचे शिल्पकार ठरणारे हे 2 बंधू आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. ते STMPL च्या अंतर्गत यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सजवलेला फटका आहे. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. मेरे पास ताकत भी है, मेरे पास नजाकत भी है हे दर्शवित असताना मात्र वैविध्यपूर्ण फलंदाजीचं पृथक्करण रुपेश वनगा ब्रँड ऑफ तामसई याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 अंकावर. 26 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. व्हॉट अ सुपर मॅच. जबरदस्त डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला आहे तो किंग शिवाजी या संघाच्या माध्यमातून. आजचा दिवस देखील ऐतिहासिक आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंती आणि किंग शिवाजी संघाचा दबदबा या सामन्यामध्ये. अपील जरूर बघायला मिळाला. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी या अपील मध्ये. पंच दर्शवतायत ICC नियम क्रमांक 23 अर्थातच लेग 22 धावफलक जाऊन पोहोचले ते 27-27 या अंकावर. 52 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल पूर्णपणे या सामन्यामध्ये किंग शिवाजी या संघाचा दबदबा दरारा अनुभवायला मिळालाय. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे माऊली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट पार्टनरशिप अशा वेगवेगळ्या भागीदाऱ्या आपण पाहिलेल्या आहेत. खास करून वुमन्स क्रिकेटमध्ये आग्र्याची सुकन्या दीप्ती भगवान शर्मा आणि तिच्या साथीने पूनम गणेश राऊत यांना आपण पाहिलं असेल. पहिल्या विकेटकरिता आंतरराष्ट्रीय वुमन्स क्रिकेटमध्ये 304 धावांची भागीदारी त्यांनी केली होती. मेन्स क्रिकेटचा विचार जर आपण केला तर 24 फेब्रुवारी 2015 मध्ये काय इतिहास घडला. अप्रतिम. मनुका ओव्हलच्या मैदानामध्ये मार्लोन सॅम्युएल्स आणि क्रिस गेल 372 धावांची भागीदारी मात्र त्यांनी परिपूर्ण करून दाखवली. ऐतिहासिक कामगिरी राहिली त्यांच्या माध्यमातून. 26 मे 1999च्या दिवसामध्ये टॉन्टनच्या मैदानात मात्र एका बाजूने राहुल द्रविड त्याच्या साथीने सौरव गांगुली 331 धावांची भागीदारी आपल्याला अनुभवायला मिळाली. आणि अगदी तशा रीतीने पहिल्या विकेट करिता आतापर्यंत 28 धावा नाबाद जिंदाबाद हा एकच नारा लावत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु यावेळेस फ्री होम डिलिव्हरी साधा सोपा लिलिया रीतीने झेल परिपूर्ण केला जातोय. रुपेश वनगाच्या खेळीला पूर्ण विराम आणि बंधू मात्र या ठिकाणी बात करतायत. रोहित वनगा यांच्या माध्यमातून हे विकेट कॉन. धन्यवाद डिस्क जॉकी आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोददादा पराड यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. समवेत आदरणीय भालचंद्र मडवी साहेब पंचायत समिती सदस्य यांच्याकडून देखील तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य STMPL करिता लाभलेलं आहे. त्यांचे मनस्वी आभार जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी व्यक्त करीत आहोत. यावेळेस मात्र डेव्हिड वॉर्नर कॉपी बुक स्टाईलने सनी दळवी वांदिवली ब्रँडचा धमाकेदार
षटकार 6. धन्यवाद डिस्को चौकी. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. धावफलक मात्र फारच एकंदरीत शीघ्र गतीने अति द्रुत गतीने जाऊन पोहोचलाय 4 0 40 या अंकावर. वॉट अ सुपर बॅटिंग. सनी दळवी बॅट मधून 2 चेंडूंमध्ये 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण आपण अनुभवू शकतायत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी केवळ 12 धावांची निकड. किंग शिवाजी संघासमोर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. डीप मध्ये जेल सोडला जातोय आणि बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 3 षटकार. सनी दळवीच्या बॅट मधून सेन्सेशनल बॅटिंग. आदरणीय विनोददादा पराड यांच्याकडून सनी दळवीकरिता 100 रुपीजचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आलेले आहेत. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये 34 धावांची झंझावती इनिंग एलिमिनेटर 3च्या सामन्यामध्ये खेळत असताना सनी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्मॅश केलाय समोरच्या दिशेने. रोहित वनगा त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. सनीच्या खेळीला पूर्णविराम. 13 चेंडूंमध्ये 34 धावांची महत्वपूर्ण खेळी या ठिकाणी मात्र पूर्णत्वास जाते. सुपर चांगली फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी आणि या फलंदाजीच्या बळावर संघाला अत्यंत सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य सनी दळवीच्या माध्यमातून. कोण चौकी. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी केवळ 6 धावांचं टार्गेट. किंग शिवाजी आदरणीय कमलाकरजी दळवी प्रेझेंट या संघासमोर. डेलिकेट टच केलाय. सॉफ्ट हँडचा वापर या फटक्यावरती बघायला मिळाला. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. खूपच सामना जो आहे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नसावा, कारण जी रंजकता आहे, जो रोमहर्षकपणा आहे तो या सामन्यामध्ये अनुभवायला मिळाला नाही. अगदीच एकतर्फी या सामन्याची वाटचाल बघायला मिळाली. सुंदर फटका समोरच्या दिशेने साइड स्क्रीनचा वेध घेत असताना अजय दानवाच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. फलकावरती 5 0 50 धावा सजलेल्या आहेत. केवळ आणि केवळ 2 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. किंग शिवाजी हा संघ सेमी फायनल मध्ये धडक मारण्याच्या अगदीच उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. दर्जेदार प्रदर्शन. येणारी चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी केवळ 2 धावांचं टार्गेट किंग शिवाजी या संघासमोर पाहायला मिळतं. ऑन स्ट्राइक सुपरस्टार आयकॉन खेळाडू जयेश भोईर ब्रँड ऑफ मासवण आपल्याला पाहायला मिळतोय. षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर योगेश केने सज्ज होत आहेत. उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. जणू काही औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. यावेळेस आणखीन एक हॉट स्वरूपातील चेंडू. क्वीन पालघर यांच्या माहितीसाठी महाराष्ट्राची खरी ओळख मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण बघू शकाल महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईलने सामना मात्र या ठिकाणी फिनिश केला जातोय. चला हस्तांदोलन करा दोन्ही देखील संघ. आणि जर आपण विचार केला तर सेमी फायनल मध्ये ग्रँड एंट्री पाहायला मिळते किंग शिवाजी या संघाच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर माऊली या संघाचा प्रवास मात्र अखेरीस येतोय तो STMPL च्या 7व्या हंगामामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स त्या ठिकाणी विशाल बसवत यांच्या माध्यमातून आलेला आहे.